वेलकम ऑल. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण ना सीईटीचे पीवायक्यू घेतले कॉम्प्लेक्स नंबरचे. आता जेईचे थोडेसे पीवायक्यू महत्वाचे पण आहे, काही सोपे पण आहे, काही मध्ये नवीन ट्रिक्स पण आहे. आता ते सिलेक्टेड पहिले या व्हिडिओमध्ये कव्हर करू. ठीक आहे. पहिला क्वेश्चन बघा. हा जेईचा आलेला क्वेश्चन आहे -2 - 1/3 आयोटाचा होल क्यूब इज x plus iy upon 27 where x and y are real numbers then the value of y minus x is. हा जेई 19 ला आलेला आणि हा सेम सम ना सीईटी ला पण आलेला आहे. बघा सीईटीचे शेवटचे काही 5-1 सम्स असे असतात ना की ते एकदम जेई लेवलचे असतात. म्हणजे बऱ्याचदा असं पण होतं की जेईचे पीवायक्यू सीईटीचे शेवटचे किंवा मधले कुठले पण असे 5-6 सम्स आहे ते जेईचे पीवायक्यूज असतात. ठीक आहे. त्याच्यापैकी हा एक क्वेश्चन आहे. करायचं कसं, सॉल्व्हिंग तुम्हाला फास्ट करायची आहे, हे लक्षात ठेवा. आता बघा याचा क्यूब आहे, क्यूब तर करावं लागेल, पण इथे तुम्ही ऑब्झर्व करा दोन्ही टर्म मायनस आहे. मग अशा वेळेस काय करायचं, मायनस साइन कॉमन घेऊन घ्यायचं, सोपं जावं म्हणून. नाहीतर ना ती मायनसची फार गडबड होऊन जाते. कशाला मायनस घ्यावं, ए मायनसचा क्यूब घ्यावा की ए प्लस बी चा क्यूब घ्यावा असंच बऱ्याच जणांना वाटतं. मायनसचा क्यूब मायनस बाहेर आधीच काढून घ्या. 2 + 1/3 आयोटाचा होल क्यूब इज x plus आयोटा y upon 27. आता हा मायनस तसाच ठेवा. a plus b होल क्यूब a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b चा क्यूब इज x plus iy upon 27. ऑप्शन्स थोडे साईडला करून घेते मी इकडे. ठीक आहे. आता पटापट करा. हा मायनस तर आपला तसाच आहे. 2 चा क्यूब 8, हा 3 आणि हा 3 कट करून टाकू आपण. 2 चा स्क्वेअर 4 आयोटा प्लस 3 2 जा 6 आयोटा स्क्वेअर अपॉन 3 चा स्क्वेअर 9 प्लस आयोटा क्यूब अपॉन 27 इज x प्लस iy अपॉन 27. आपण बेसिकली काढायचं काय, आपल्याला x आणि y आलं की आपला आन्सर येऊन जाईल, म्हणून पहिले आपण x आणि y काढतो आहे. हा 3 2 जा 3 3 जा 8 प्लस 4i आयोटा स्क्वेअर ची व्हॅल्यू टाकली -2/3 आयोटा क्यूब ची -i अपॉन 27 इज x प्लस iy अपॉन 27. क्लिअर झालं इथपर्यंत. 8 - 2/3 बघा किती, 24 - 2 म्हणजे 22/3 आयोटा याच्यातनं कॉमन घेऊन घ्या. 4 - 1/27 इज x अपॉन 27 प्लस iy अपॉन 27. इकडे एक कॉम्प्लेक्स नंबर तयार केला, इकडे एक कॉम्प्लेक्स नंबर तयार केला. का? कारण कंपॅरिझनला आपल्याला x आणि y काढायचे कम्पेअर करून, म्हणून. मग आता ओपन करा. -22/3 हेल 4 - 1 अपॉन 27 इज x अपॉन 27 प्लस iy upon 27. Now, by comparing on both sides, -22 upon 3 is x upon 27. आणि i चा कोइफिशियंट, याला i आहे, हा i चा कोइफिशियंट आणि i चा कोइफिशियंट इज y upon 27. क्लिअर झालं इथपर्यंत. x किती येईल, 3 9 जा आणि इकडे येईल 198. x मिळाला -198. y 108 - 27 अपॉन 27. क्रॉस मल्टिप्लाय करून घेतलं, 27 27 कॅन्सल. सो y चा आन्सर -107. ठीक आहे. मग -198 आला आणि y आला -107. आता दोघांचं सबस्ट्रॅक्शन म्हणजे आपल्याला विचारलेलं आहे y मायनस x. -107 मायनस ऑफ मायनस म्हणजे प्लस होऊन जाईल.
मग 198 मधून 107 गेले. 8 - 7 19 म्हणजे 91. पॉझिटिव्ह 91. ऑप्शन नंबर ए. जेईचं सम आहे +4 चुकलं की -1 म्हणून मोठंच असणार आहे. त्यातल्या त्यात तुम्ही किती पटकन सॉल्व्ह करतात, किती स्टेप्स गाळतात, किती लिहितात ते खूप महत्वाचं. ठीक आहे, चला हे झालं एक सम आपलं जेईचं 2019 ला आलेलं. आता जेईचं पुढचं एक्झाम्पल बघू. आपलं आलेलं PYQ 2023 ला आलेलं आहे. झेड त्यांनी दिलेला अल्फा प्लस आय बीटा. मॉड्युलस Z+2 इज Z+4 into 1 plus iota. Then alpha plus beta and alpha into beta are the roots of the equation. Z ची व्हॅल्यू आपल्याला जे दिलेलं आहे ते टाकून देऊ. Z इज अल्फा प्लस आय बीटा प्लस 2 is alpha plus I beta plus 4 into 1 plus iota. Real alpha plus beta plus I beta, alpha plus I beta plus 4 plus 4 iota. आता याचं मॉड्युलस आहे म्हणून मॉड्युलस काढू आपण. अल्फा प्लस बीटाचा होल स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. मॉड्युलसचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. आणि इकडे आहे अल्फा प्लस 4. आयोटा कॉमन घेतलं तर बीटा प्लस 4. ठीक आहे. पण आता बघा इथे ही फक्त रिअल टर्म आली म्हणजे याला आयोटा नाहीये. त्याला जर कॉम्प्लेक्स मध्ये लिहायचं असेल तर आपल्याला 0 आयोटा लिहायचं. रूट ऑफ अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज अल्फा प्लस 4. क्लिअर झालं. बीटा आता आलेलाच आहे आपला. आता बीटा सबस्टिट्यूट करून घेऊ. रूट ऑफ अल्फा -4 चा होल स्क्वेअर प्लस बीटाचा स्क्वेअर टाकला 64 इज अल्फा प्लस 4. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड जर केलं अल्फा -4 चा होल स्क्वेअर प्लस 16 इज अल्फा प्लस बीटाचा होल स्क्वेअर. इकडचं रूट तर निघून जाणार आहे. अल्फा स्क्वेअर -8 अल्फा प्लस 16 इज 16 प्लस सॉरी इकडे 4 आहे. अल्फा स्क्वेअर प्लस 8 अल्फा प्लस 16 कॅन्सल. जे होतील ते करून टाका. अल्फा स्क्वेअर 16 गेला. हे तिकडे आणलं म्हणजे 16 इज 8 अल्फा प्लस 8 अल्फा 16 अल्फा म्हणजे अल्फा मिळाला आपल्याला 1. ठीक आहे ना. 8 आणि 8 16 आणि हे 16 अल्फा 16 इज 16 अल्फा म्हणजे अल्फाची व्हॅल्यू मिळाली 1, बीटाची व्हॅल्यू मिळाली -4. आता त्यांनी काय विचारलेलं आहे आपल्याला बघा. हे कोणाचे रूट्स आहे. मग अल्फा प्लस बीटा काढू. 1 - 4 इज -3 आणि अल्फा इंटू बीटा इज 1 इंटू -4 इज -4. मग तुम्हाला माहिती बघा 10th ला होतं जर अल्फा बीटा हे रूट्स असतील तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कसं काढतो. x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज 0 -3x -4 इज 0. सो x² प्लस 3x -4 इज 0. आन्सर इन ऑप्शन नंबर सी. क्लिअर झालं एकदम सगळ्यांना. थोडं बघा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या 10वीच्या लिंक्ड आहे याला. ठीक आहे. किती वेळ उरला. हा लाईव्ह सेशन मध्ये. ठीक आहे. आता बघा ह्या व्हिडिओमध्ये ना हे 2च क्वेश्चन्स आपले बसू शकले वेळेच्या अभावी. तर जे उरलेले काही बरेचसे जेईचे क्वेश्चन्स आहे ना ते आपण लाईव्ह सेशन मध्ये घेऊ. तर लाईव्ह सेशन सगळ्यांना अटेंड करायचंच आहे. मी सांगेल तसं इन्स्ट्रक्शन देणार आहे. हे तर सम तुम्ही करून घ्या आणि PDF तुम्हाला टाकणार आहे. बघा काही सोडवता येतं का. नाही आलं तर मग आपण डिस्कस करणारच आहोत. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बघत राहा. आता नवीन चॅप्टर आपला सुरू होणार आहे. लाईक करा, शेअर. आवडलं तर लाईक करून जा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा म्हणजे तुमचे अजून जास्तीत जास्त मॅथ्स तुमचं छान होणार आहे.